चल मित्रा, तर आपण क्विक रिव्हिजन करू की ह्या टॉपिकवरती पोलीस भरतीमध्ये पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात म्हणजेच जातात. तर चल, आपले सगळे शेतकरी मित्र आहे, तुम्ही डोंगर दऱ्या खोऱ्या सगळ्या बघितल्या आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का? बघ ना, काय होतं, एक डोंगर असतो, परत थोडा गॅप असतो, मग परत डोंगर असतो, छोटा मोठा छोटा मोठा. घे असा डोंगर काढला तर तुला माहिती आहे इथून वरतून ढग असतात, ढग ढग. तू ढगात जातो ना कधी कधी, ते ढग बघ वरती. मग तिथून जर असा पाऊस पडला तर तो काय होतो, या डोंगरांवरती पडतो. जे ढग असतात ह्या डोंगरांच्या उंचीमुळे ते अडवले जातात. मग तिथं जर थंड हवा जर त्याला लागली तर त्याचं बाष्पाचं रूपांतर कशामध्ये होतं, पाण्यामध्ये होतं. आणि ते ढग, पाऊस पडतो ना बघ, पावसाळा लागेल आता जूनमध्ये, तेव्हा कळेल तुला पाऊस कसा पडतो. तर तू बघितला नसल कधी, तर ढग तर तू बघितलेच नसल. तर बघ मग, हे आता मी काढून दाखवले तुला, ढग असे असतात ढग, बघ. तर हे असा पाऊस पडला की तो जातो डोंगरांवरती, डोंगरावरतून ते पाणी जातं असं वाहत उतारावरतून खाली. आणि इथं तुम्हाला दरी दिसतील, तर दऱ्यांतून काय होतं, एक नदी उत्पन्न होते. हम्म? बघ मित्रा, ही नदी, ही इथून पण एक नदी चालली, ही पण एक नदी चालली, इकडून पण एक नदी चालली. ह्या नद्या अशा काय होतात की त्या एक जी मोठी नदी असेल त्याला जाऊन उतारावरतून त्या एकमेकांना मिळतात. अशा त्या मिळाल्या की नंतर एक पूर्ण मोठी नदी तयार होते. तर हा झाला एका मोठ्या नदीचा उगम. तर कळलं का तुला? पोलीस भरती करणाऱ्या मित्र, तुला कळलं का? अशी एक प्रोसिजर असते ती. आता ती प्रोसिजर तू समजून घेतली तर तुला हा नकाशा पण समजेल की काय. तर बघ, सगळ्यात वरती महाराष्ट्राचा जर नकाशा बघितला तू, इथे जर तू बघितलं, इथे बघ, इकडे जर तू बघितलं तर इकडं काय, ह्या तुला दिसतील सातपुडा डोंगर रांगा. चल बघ, सातपुडा डोंगर रांगा काढून घ्या अशा. तू सातपुडा डोंगर रांगा काढल्या की त्याच्या खाली तुला दिसेल अजिंठा डोंगर रांगा. बघ, त्या पण अजिंठा डोंगर रांगा तू काढून घे. अशा तू डोंगर रांगा काढल्या नंतर तुला दिसेल, ह्या बघ, तुला हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा दिसतील. मग त्या तू हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा काढून घे इथं. ह्या तुझ्या डोंगर रांगा निघाल्या. आणि त्याच्या खाली बघ, इथं काय, महादेव डोंगर रांगा सगळ्यात शेवटीला. तू त्या पण डोंगर रांगा काढून घेतल्या, महादेव डोंगर रांगा. ओके. तर बघ, तुला माहिती आहे आता हा डोंगर असेल तर ऑब्विसली ह्या डोंगरावरून वाहत वाहत पाणी इकडे येईल आणि ह्या डोंगराचं इकडे येईल. ओके. तर मग इथून एक मोठी नदी तयार होईल. सेम तसंच होईल, इकडून पण अशा नद्या येतील, ह्या डोंगर रांगाच्या पण इकडून येतील आणि ही इकडं नदी तयार होईल. सेम याचं पण असंच होईल आणि ही नदी तयार होईल. तर बघ, मी तुला चांगल्या प्रकारे हे समजून सांगतो, तर तुला ह्या टॉपिकवरती तुझा प्रश्न कधीच चुकणार नाही. तर बघितलं का मित्रा, तू जातो, रनिंगला जातो आणि बघतो, तर तुला नदी दिसत असेल, तर ती नदी आली म्हणल्यानंतर ती कोणत्या तरी डोंगरातून तुला दिसणारच. तर आपल्या संभाजीनगरमध्ये गोगाबाबा टेकडी आहे, तिथं आपले खूप विद्यार्थी जातात व मस्त युनिव्हर्सिटीकडे रनिंग करत जातात. हनुमान टेकडी आहे, तिकडे जातात. तर बघा, असू द्या ते. तर आपण बघू, इकडं तुम्हाला काय दिसले मित्रांनो, बघा, सातपुडा डोंगर रांगा दिसली तुम्हाला वरती. ओके. तर सातपुडा डोंगर रांगांच्या पलीकडे, म्हणजे ही डोंगर रांगा अशी आहे ना, हे बघा, ही डोंगर रांगा तुम्हाला अशी अशी इथे दिसेल. तर याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे कोणती आहे, एक नदी आहे की ती इकडं तुमची पूर्व दिशा आहे आणि इकडं तुमची पश्चिम दिशा आहे. तर ही
पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते. आणि त्याच इकडं जर तुम्हाला सातपुडा डोंगर रांगा आहे या, तर याच्या इथून परत एक नदी एक इकडच्या बाजूने दिसते. म्हणजे तिकडच्या बाजूने नर्मदा आणि इकडच्या बाजूने तापी. तर ह्या तुम्हाला 2 नद्या झाल्या. तर कोणता? ही सातपुडा डोंगर रांगा तुमची झाली. सातपुडा डोंगर रांगा तुम्हाला नर्मदा नदी पलीकडून येताना दिसली की ती आपल्याला थोडी तिचा पाठ जो आहे तो आपल्याला इथं नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसेल. आणि इकडून येते तापी नदी. तापी नदी तुम्हाला दिसली का? ही बघा, ही तापी नदी आहे. आणि त्याच्या ज्या मेन ज्या उपनद्या आहेत, पूर्णा झाला, वाघूर झाल्या, गोमती झाल्या, ह्या तुम्हाला दिसतील सगळ्या नद्या. तर हे बघ काय झालं, सातपुडा डोंगर रांगाच्या तिकडे नर्मदा नदी आणि त्याच्या इकडे नर्मदा नदी आणि इकडे तापी नदी, हे तुला कळालं. तर बघ आता काय झालं, नंतर एक परत डोंगर रांग आली. ती कोणती आली? सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. ती बघ इकडे 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 अशी आली. तर ती डोंगर रांग आली. तर आता परत एक काय होईल, एक डोंगर, आता आता तुला माहिती आहे काय झालं मग याच्यामुळं काय झालं. तर इथं तुझं तापी नदीचा प्रदेश तयार झाला हा. ओके. ह्या इथे इथे एक डोंगर रांगा आली. कोणती? अजिंठा डोंगर रांगा. तर आता इकडच्या ज्या पलीकडच्या नद्या तापीला जाऊन मिळतील. आणि परत मग इकडून डोंगराच्या इकडच्या भागाने जर तू बघितलं तर काय होईल, इकडून परत एक नद्या येतील ना, आणि ती एक मोठी नदी तयार करेल. तर ती नदी कोणती झाली मित्रा? ती झाली तुझी गोदावरी. ही झाली तुझी गोदावरी नदी. तर तुला ही बघ दिसेल गोदावरी नदी, की जी नाशिकमधून त्र्यंबकेश्वर आहे तिथून ती उगम पावते. तर ती गोदावरी नदी झाली. तर ह्या डोंगराच्या इकडच्या तुला माहिती आहे इकडचं काय झालं मग, इकडच्या ज्या काही नद्या आहेत त्या इकडं जाऊन तापीला मिळाल्या. आता इकडच्या नद्या कोणाला मिळेल? तर ह्या मेन नदीला, आपल्या गोदावरी नदीला मिळतील सगळ्या नद्या जाऊन. तर ही झाली तुझी गोदावरी नदी. आणि डोंगराच्या ह्या नंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा लागतात. तर ह्या हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगाच्या इकडच्या नद्या काही गोदावरीला मिळतील. आणि इकडे तुझे भीमा खोरे. म्हणजे काय झालं, ह्या दोन डोंगरांच्या मध्ये जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला त्या नदीच्या खोऱ्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. म्हणजे सातपुडाच्या इकडचा भाग आणि अजिंठा डोंगर रांगाच्या इकडचा भाग. तर याला तुला काय, तापी पूर्णा नदी खोरे म्हणून ओळखला जातो. आता तापी पूर्णा नदी खोरे का? तर तापी मेन नदी आपली कोणती आहे? तापी. आणि त्याची जी उपनदी आहे तापीला मिळणारी सगळ्यात मोठी, ती पूर्णा आहे. म्हणून तापी पूर्णा नदी खोरे म्हणून ओळखल्या जाते. आणि तसंच ह्या सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा यांच्यामध्ये काय आहे? तर गोदावरी नदी आहे. तर ह्या जो प्रदेश ओळखला जाईल तो गोदावरी खोरे म्हणून ओळखला जाईल. कळलं का मित्रा तुला? मग हे अशा प्रकारे काय आहे माहीत आहे का? तर हे झाले तुझे खोरे. पण अजून कोणते राहिले? आपले 2 खोरे राहिले. मेन कोणते खोरे अजून? हे बघ, आता हरिश्चंद्र बालाघाटपर्यंत आलो आपण. आता आपण इकडून महाराष्ट्राच्या इकडच्या दिशेने आलो, उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे चाललो. तर प्रश्नात तुला विचारू शकता काय, तर तुला दिलेलं असेल डोंगर रांगा दिलेल्या असेल, सातपुडा, महादेव डोंगर रांगा, हरिश्चंद्र, मग सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. तर तुला म्हणतील लाव याचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर तू कसं लावणार मग? त्याच्यामुळे मी घेतोय इथं मॅपवरूनच तुला कळतील. मॅपची तुला माहिती आहे, जर बेसिक नॉलेज तुला असेल भावा, जर तू 10वीपर्यंत चांगला शिकला असेल तर तुला बेसिक नॉलेज असायला पाहिजे की कोणताही मॅप असतो किंवा नकाशा असतो त्याची वरची बाजू उत्तर असते आणि खालची बाजू दक्षिण असते. आणि तू ज्या मॅपला बघतोय तिची तुझ्या उजव्या साईडची बाजू ही
पूर्व असते आणि तुझ्या डाव्या साईडची बाजू ही काय असते, पश्चिम असते. हे तुला माहीत पाहिजे. तुला हे पण कधी कधी तुला एक सांगतो मी नंतर. तर बघ, हे झालं तुझ्या सगळ्यात वरच्या ज्या उत्तरेकडील कोणत्या डोंगररांगा आहे, सातपुडा डोंगररांगा. त्याच्यानंतरचा क्रम आहे सातमाळा अजिंठा डोंगररांगा, नंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा. आता तुला माहिती आहे तापी नदी खोरे. मग तुला असा पण प्रश्न विचारू शकतो, तापी नदी खोरे आणि गोदावरी नदी खोरे कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळा झाला आहे? तर तुला ते पण उत्तर देता येईल. कोणती दोघांच्या खोरांचे दोन खोरे आहेत, तापी आणि गोदावरी. तर यांच्यामध्ये कोणती डोंगर रांगा येते? तर सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. ओके. तुला हे पण विचारू शकता, जर हे आता बेसिकली सगळ्यांना माहीत असतं, पण नर्मदा नदी खोरे आणि तापी नदी खोरे कोणत्या पर्वतरांगेने वेगळे झाले आहेत? जर असा प्रश्न तुला आला भावड्या, तर तू काय करशील? तुझं उत्तर असेल सातपुडा डोंगर रांगा. मित्रा, कळालं तुला? चल बघ आता पुढे चल. हरिश्चंद्रगडापर्यंत आलो आपण, सॉरी हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांपर्यंत आलो आपण. आता आता तुला माहित आहे मित्रा की ही डोंगर रांग आहे. तर काय होईल याच्या इकडून जो पाऊस पडेल, तुला सांगितलं मी ढगात कसं जायचं आणि ढगातून पाणी कसं येतं. तर बघ त्याच्यानुसार काय झालं माहिती आहे का, इथं डोंगरांवरती जो पाऊस पडतो तो त्याच्या उतारावरतून पाणी घेऊन तो परत खाली येतात. मग त्या छोट्या छोट्या ज्या नद्या असतात त्या तयार करतात एक मोठी नदी. तर ही झाली तुझी हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आणि महादेव डोंगर रांगा. यांच्यामध्ये सगळ्यात मोठी नदी कोणती तयार झाली? तर भीमा नदी तयार झाली. जी भीमा नदी कुठून उगम पावते? तर भीमाशंकर. हे पण तुझं लक्षात असलं पाहिजे. आणि ह्या दोन पर्वतरांगांच्या मध्ये कोणतं खोरं आहे? तर भीमा खोरे आहे. हे तू समजून घे. नंतर तुझ्या शेवटच्या रांगा कोणत्या राहिल्या? तर बालाघाट डोंगर रांगा, आपलं सॉरी महादेव डोंगर रांगा. तर महादेव डोंगर रांगांच्या इकडच्या साईडला कोणते? कृष्णा नदी खोरे, की ज्यामध्ये कोणती आपली कृष्णा नदी आहे ती महत्वाची आहे. तर बघ ही कृष्णा नदी जाते. ओके. हे कळलं मित्रा तुला? तर बघ आता काही प्रश्न तुला हे तर कॉमन झाले. आता हे प्रश्न तुम्हाला विचारल्या जाणार नाही किंवा विचारू पण शकतात. पण एक त्याच्यामध्ये पण एक अजून हार्ड जर विचारायचं म्हणलं त्यांनी, तर ते काय विचारणार? तर बघ आता इकडच्या साईडला तुला सांगितलं मी कोणती दिशा आहे, तर पूर्व दिशा आहे. तर पूर्व दिशेला कोणत्या कोणत्या टेकड्या आहे रे? तर बघ इथं तुला दिसतंय सिरोंचा. आता सिरोंचा इथं काय आहे? गडचिरोली जिल्हा आहे आपला. की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जंगल खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक राहतात. हे पण तुला माहीत पाहिजे, गोंड आदिवासी. ओके. तर बघ इथं काय आहे? तर इथं कोणत्या टेकड्या आहेत? तर त्या टेकड्यांची नावं तू लक्षात असू दे. टेकड्यांची नावं काय आहेत? तर बघ सूरजगड, नंतर दुसरे आहे भामरागड, नंतर आहे चांदूरगड, नंतर बघ ह्या तीन कोणत्या झाल्या? तर गडचिरोली जिल्ह्यातल्या झाल्या. तर ह्याच बाजूला तुला दिसतील देरेक्सा रांगा. म्हणजे काय झालं, ह्या ज्या मेन रांगा आहेत तुझ्या त्याच्या पण उपरांगा आहे. म्हणजे डोंगर काही एकदा सुरू झाला तर तो असा संपत नाही, मध्ये गॅप असतो मित्रा. तर तो बघ काही डोंगर रांगा इकडे, इथं कोणतं आहे? तर इथं तुझ्या चिरोली टेकड्या आहे. ह्या पण तुला माहीत पाहिजे. नंतर इथं गोंदियामध्ये जर तू गेला तर इथं दरेकसा टेकड्या तुला दिसत आहे. नंतर
अंबागड टेकड्या, हे बघ इथं अंबागड टेकड्या असेल. नंतर इथं आहे तुझ्या मनसर टेकड्या, आणि इथं तुला दिसतील चंद्रपूर जवळ तुला दिसतील, ज्या वैनगंगा नदीच्या जवळ आहे. इथं नदी आहे म्हणल्यानंतर तुला डोंगर दिसणारच, कारण तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की नदी कुठून एखाद्या दरी खोऱ्यातून डोंगरातूनच उगम पावते, तर तुला डोंगर दिसणार म्हणजे दिसणार. तर इथं वैनगंगा नदी आहे, तर इथं तुला चिमूर टेकड्या दिसेल. इथं तुला मध्ये नांदेडजवळ आणि तुझ्या इथं यवतमाळ जिल्ह्याजवळ आणि हिंगोली जिल्ह्याजवळ तुला पुसदच्या टेकड्या दिसेल, की ज्या अजिंठा डोंगर रांगाचाच एक भाग म्हणून ओळखल्या जातो. आणि तुला इथं दिसेल बघ गाविलगड टेकड्या, की ज्या सातपुडाचीच एक उपरांग आहे. गाविलगड टेकड्या. नंतर तुला इथे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहे, त्याच्याच जवळ तुला इथं दिसेल की ज्या खानदेशमध्ये गाळणा डोंगर रांगा दिसेल, गाळणा. तर अशा प्रकारे तुम्हाला टेकड्या पण लक्षात ठेवायच्या आहे. ओके. तर मित्रा हे बघ, अशा प्रकारे मी तुला सगळा मॅप समजून सांगितलेला आहे, की याच्यानंतर आपण नद्या उपनद्यांचा एक पार्ट घेऊ. हा तुझा महत्त्वाचा पार्ट आहे पोलीस भरतीमध्ये, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर हे तुम्ही बघून घ्या, मॅप ऑब्झर्व करा. थँक्यू.